स्वागत आहे मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपण मोबाईल ॲपद्वारे जे अर्ज करत आहोत त्यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे डॉक्युमेंट स्कॅन करणे आहे. आधार कार्ड व राशन कार्ड हे दोन्ही बाजूने आपल्याला एकच पेजवर स्कॅन करायचे आहे व अपलोड करायचे आहे. यामध्ये मोबाईलमध्ये हे करणे थोडे कठीण जात आहे. यासाठी आपण आज या व्हिडिओमध्ये मोबाईलमध्ये हे डॉक्युमेंट एक पेजवर कसे स्कॅन करायचे याविषयी माहिती सांगणार आहोत. सर्वप्रथम प्ले स्टोर ॲप ओपन करून तिथे आपण DOS स्कॅनर असे सर्च करू. त्यानंतर हे ॲप आपण आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर कॅमेऱ्याच्या ऑप्शनला क्लिक करून आपण कॅमेरा ओपन करू शकता व खाली विविध ऑप्शन आहेत त्यामध्ये ID या ऑप्शनला क्लिक करून टू साइड ID या ऑप्शनला सिलेक्ट करून आपण आपल्या आधार कार्डची पहिली बाजू स्कॅन करून कंटिन्यू या बटनला क्लिक करून दुसरी बाजू स्कॅन करू शकता. दुसरी बाजू स्कॅन केल्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करून दोन्ही बाजू एकच फ्रेममध्ये येईल. त्यानंतर आपल्या ॲडजस्ट अनुसार आपण हे वरची बाजू व खालची बाजू सेट करू शकता. नारी शक्ती ॲपमध्ये अपलोड करण्यासाठी आधारची वरची बाजू वरी ठेवावी व खालची बाजू थोडे अंतर ठेवून खाली ठेवावी. त्यानंतर डॉक्युमेंट सेव्ह वरी या बटनावर क्लिक करून आपण JPG या फॉर्मॅटमध्ये आपण फाईल आपल्या मोबाईल गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता. तसेच राशन कार्ड स्कॅन करण्यासाठी आपण आपले जे ॲप आहे ते ओपन करू. त्यानंतर कॅमेरा या आयकॉनवर क्लिक करून कॅमेरा ओपन होईल. त्यानंतर आपण ID आणि टू साइड ID यावर क्लिक करू. त्यानंतर राशन कार्डची पहिली नावाची जी बाजू असते त्याला स्कॅन करू. त्यानंतर दुसरी बाजू नावाची जी असते ते स्कॅन करू व कंटिन्यू करून आपण एकच फ्रेममध्ये हे दोन्ही फोटो लावू शकता व आपल्या